नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत एक पारंपरिक आणि पौष्टिक अशी रेसिपी, ती म्हणजे केळफुलाची भाजी। चला तर मग सुरुवात करूया। हे केळफूल आहे, तर आता आपण हे सोलून घेऊया पहिल्यांदा। तर केळफूल सोलताना त्याचं पहिले पान काढून घ्यायचं। पान काढून घेतल्यानंतर आतमध्ये अशी ही फुलं असतात, ही फुलं सगळी काढून घ्यायची। तर बघा, इथे आपण बघू शकतो केळफूल सोलताना पहिले पान काढायचं आणि मग त्यामध्ये फुलं असतात, ती फुलं काढून घ्यायची। असं एक एक पान काढून त्याच्यामधनं ही सगळी फुलं काढून घ्यायची। केळफूल हे दिसायला कणसासारखं असतं, पण त्याची रचना थोडीशी वेगळी, छान आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी असते। तर पान काढून आतली फुलं सगळी काढून घेतली। आता हा शेवटचा कोवळा भाग राहिलेला आहे केळफुलाचा। हा अगदीच कोवळा असतो, सोलायला थोडासा नंतर अवघड असतो, त्याच्यामुळं मी थोडासा भाग यातला काढून घेते आणि हा जो उरलेला भाग आहे तो आपण नंतर भाजीमध्ये चिरून वापरू शकतो। आता हा कोवळा भाग आपण चिरून भाजीमध्ये वापरूया। सध्या मी हा बाजूला ठेवतेय। आता आपण केळफूल निवडून घेऊया। केळफूल निवडताना पहिल्यांदा बाहेरची पातळ साल जी असते ती काढून घ्यायची। त्याच्या आतमध्ये देठ असतात, त्या देठांमधला काळा देठ आपण बाजूला करणार आहोत, कारण तो चवीला कडवट असतो। तो जर भाजीमध्ये गेला तर भाजी कडू होते, म्हणून तो आपण काढून टाकणार आहोत आणि बाकीचे देठ आपण भाजीसाठी वापरणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये बाहेर जी साल आहे ती पहिल्यांदा काढायची आणि मग बाकीच्या देठांमधला काळा देठ, जाडसर असा काळा देठ आपण काढून टाकणार आहोत आणि हे देठ आपण भाजीमध्ये वापरणार आहोत। तर अशा पद्धतीने एक एक फूल निवडून घ्यायचे। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, हा काळा देठ मी काढून टाकते आणि बाकीचे मी वापरते। आता भाजी निवडून झालेली आहे। निवडून झाली की ती लगेच पाण्यात ठेवायची, म्हणजे काळी पडत नाही। तर तुम्ही इथे बघू शकता, भाजी पाण्यामध्ये ठेवली आहे। आता भाजी आपण चिरून घेऊया। ही भाजी चिरायला खूप सोपी असते, पटकन चिरून होते। भाजी चिरून झाली की त्याला मीठ लावून ठेवतात। मीठ लावून एक साधारण अर्धा तास ठेवायचे आणि त्यानंतर त्याला जे पाणी सुटते भाजीला, ते पाणी भाजी पिळून काढून घ्यायचे। मीठ लावून ठेवल्यामुळे त्यातला भाजीतला चिकटपणा कमी होतो। तर आत्ता मला झटपट अशी भाजी बनवायची आहे, म्हणून मी भाजीला मीठ न लावता ही भाजी बनवणार आहे। आता भाजी चिरून झालेली आहे। आपण आता फोडणीची तयारी। तर साहित्य आहे तेल, कांदा 1 वाटी, कोथिंबीर, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, खोबरं आणि चवीनुसार मीठ। आता आपण कढई गरम करत ठेवली आहे। कढईमध्ये साधारण 2 ते अडीच पळ्या मी तेल घालतीये। तेल तापत आलं की त्याच्यामध्ये मी मोहरी घालते 1 चमचा, त्यानंतर जिरे 1 चमचा, आता मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये कांदा घालायचा। तो साधारण 1 वाटी मी घेतलाय। आता कांदा चांगला परतून घ्यायचा।
ही भाजी करायला खूपच सोपी अशी आहे, निवडायला थोडासा वेळ लागत असला तरी। आता त्याच्यामध्ये मी हळद घालते, लाल तिखट आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला। आता ही मी परतून घेते आणि आता ह्याच्यामध्ये ही केळफुलाची भाजी आपण घालणार आहोत। आता केळफुलाची भाजी मी आता परतून घेते, व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि आता चवीनुसार त्याच्यामध्ये मी मीठ घालते। आता थोडासा पाण्याचा हपका मारायचा भाजीला, म्हणजे भाजी खालून लागत नाही किंवा करपत नाही। थोडासा पाण्याचा हपका मारून आता मी ही भाजी झाकून ठेवते। साधारण 1-2 मिनिटं मी ही भाजी झाकून ठेवणार आहे। तुम्ही बघू शकता की भाजीला चांगलं पाणी तेल सुटलेलं आहे। आता मी झाकण काढून बघते, वाफ आली आहे भाजीला। आता भाजी थोडीशी हलवून घेते आणि त्याच्यामध्ये आता मी खोबरं घालणार आहे। खोबरं हे साधारण 1 बाउल मी घेतलंय। ही जी रेसिपी आहे ही कोकणामधली रेसिपी असल्यामुळे खोबऱ्याचा इथे वापर बऱ्यापैकी होतो। 1 वाटी साधारण भाजीसाठी मी 1 वाटी खोबरं असं साधारण मी घेतलेलं आहे। आता कोथिंबीर घालते आणि परत एकदा मी मिक्स करून घेते भाजी। आता पुन्हा एकदा पाण्याचा हपका मारून ही भाजी मी झाकून ठेवणार आहे। भाजी साधारण 4 ते 5 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायची आहे, म्हणजे त्याला वाफ येईल आणि मग आपली भाजी तयार होईल। आता ही भाजी मी झाकून ठेवते 4 ते 5 मिनिटं। आता 4-5 मिनिटांनी तुम्ही बघू शकता वाफ चांगली आलेली आहे आणि आता आपली ही भाजी तयार झाली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी करून बघा, खूप छान लागते चवीला। ही भाजी बाउलमध्ये काढून घेते। तुम्ही बघू शकता भाजीला कलर पण खूप छान आलाय। आता गार्निशिंगसाठी मी थोडंसं भाजीमध्ये खोबरं घालते, कोथिंबीर वरनं घालते। वा, काय सुंदर दिसतीये भाजी। तुम्ही पण करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुमची भाजी कशी झाली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।